बघू. हा, झाला झाला, कमी झाला बर का ताप. वा वा, माझ्या प्रसादानं कमाल केली म्हणायची. पण एवढ्यावरच नाही थांबायचा, अजून ठणठणीत बरं व्हायचंय आपल्याला. आणि त्याच्यासाठी हा प्रसादाचा शिरा खावाच लागतोय, हो की नाही? हा, म्हणजे बरं वाटेल की नाही? हा, आकर आकर खा बाई खा. अग थोडा अजून खा. हा, आता बघ ताप कमी आला का नाही आपला, प्रसादाने आला की नाही कमी? हा, घे चल खा बरं. आकर आकर. बरं वाटेल ना आता. आता माहितीये का, तू सुद्धा शिवासारखी एकदम अगो बाई, माफ कर चुकलं बरं का. म्हणजे शिवाचं नाव नव्हतं घ्यायचं मला, कारण शिवाचं नाव घेतलं की तुझ्या डोळ्यासमोर ते चित्र येत असेल ना. शिवाच्या हातावर रॉकीचा असा तो रक्तबंबा देह, आणि मग त्याचे ते साखरपुड्याचे कप. बाई बाई, किती भयानक दृश्य होतं ग ते. नाही नाही नाही, चुकलं. आता नाही घेत बरं का. हा, नाव नाही घेत तिचं. कळतंय मला. हा, तुझ्या जीवाचं काय होत असेल ते. अगं असा वाजत गाजत वरात घेऊन येणारा पोरगा असा निष्प्राण कलेवरहून आला ग बाई. आणि कोणी आणला? शिवाने आणला ग. असा हातावर नुसता निपचित. हा, ती 2 पायावर चालत आली, पण रॉकी मात्र बाई समजते. अगं, ज्याच्याबरोबर सुखी संसाराची स्वप्न पाहिली, ज्याच्या नावचा चुडा भरणार होती, ज्याच्या नावची सुपारी फुटली. हा, अगं, ज्याच्याबरोबर मांडवात उभं राहून तो गळ्यात मंगळसूत्र घालणार आणि अंतरपाटा आडून त्याच्याकडे लाजून बघणार अशी स्वप्न बघितली. त्याच्या चितेला जावं लागलं ग बाई. शांताबाई, काय बोलताय? ते मी म्हटलं शिवामुळे हो, शिवामुळे आपल्याला कळलं ना रॉकीचं असं झालं. तेच सांगत होते ते तिला, म्हणजे संपदाला. पण कशाला हा विषय आता तिच्या समोर का बोलताय? चुकलं माझ्या माफ करा, माझ्या लक्षात नाही आलं. बरोबर म्हणताय तुम्ही, तिच्या समोर नको बोलायला. हे काय ग बाई, तुम्ही तिची काळजी घ्या. मी आत्ता प्रसाद खाऊ घातलाय तिला आणि ताप पण कमी आलाय. हा, मला एक काम आठवलं ते करते. हा, माफ करा, चुकलं बरं का. शिवा म्हण. हे बाळा, शिवा म्हण. वैष्णवांची उभी पंढरी आज नादावरी. तुझे नाव तुझे रूप द्यानी जीवाला तुझी आस गाला. जरी बाप साऱ्या जगाचा परी तो ट्रक माझ्या दिशेने येत होता आणि रॉकी मला वाचवायला आला. म्हणजे मारायचा प्लॅन मला होता आणि रॉकीने मला वाचवण्यासाठी रॉकीने स्वतःचा जीव धोक्यात घातला. मला मारायचा प्लॅन कोणी केला असेल आणि हे सगळं रॉकीला कसं कळलं असेल?
बाळा, हे माऊली, दे, टाळ देतो माझ्याकडे. तुझ्याकडे बघून कळते तू ज्या तल्लीनतेने नाचलीस, विठ्ठलाचं तुझं दर्शन झालंय. तुझा जीव ज्या कार्यात अडकलाय ते कार्य तू पूर्ण कर. यश नक्कीच मिळेल तुला. आणि हो, विठूवर विश्वास ठेव. दे, टाळ दे. अमृताचा प्याला पिऊन आली कोणाच ठाऊक. दरवेळेला कशी वाचते ही, दरवेळेला कशी वाचते. अगं तो गुंड तिच्याच मागे होता. त्याने सुरा खुपसलाही होता, पण तेवढ्यात एका वारकऱ्याचा धक्का लागला आणि मग नशीब रे, निव्वळ नशीब. नशीब बलवत्ता रे तिचं. त्या वस्तीतनं बाहेर पडली ना, तेव्हापासून नशीब बदललंय तिचं. तिने जरा जास्तच पुण्य कमावलंय असं नाही का वाटत? अगं म्हणजे मला असं म्हणायचं की दरवेळी काही ना काहीतरी असं घडतं की ज्यामुळे ती बरोबर वाचते. वाचू दे, वाचू दे. अशी किती दिवस वाचणार आहे? कधी ना कधी तिचा देव तिच्या पाठीशी उभा राहणार नाही की नाही, किंवा तिचं नशीब तिला साथ देणार नाही. त्या दिवशी मी तिचा गेम करणार. आता ना माझ्याच डोक्यात जायला लागली ती. तर मलाच तिला कधी संपवते असं झालंय. बघच आता तो. माझा संशय खरा होता. शोधाशोध सुरू करायला पाहिजे. रॉकीचा ऍक्सिडेंट नाही, मोठा कांड आहे. असं कसं झालं? शिवा, काय झालं? दिंडीत काही झालं का? आशू, मला सगळ्याच गोष्टी क्लिअर वाटतात, क्लिअर आठवत आहेत. असं समज विठ्ठलानेच मला सगळी उत्तरं दिली. म्हणजे रॉकीचा ऍक्सिडेंट नाहीये, तो मोठा कांड झालाय. अरे एक मिनिट, म्हणजे? अरे हे बघ, म्हणजे मी रॉकीला घ्यायला जाणार होते, तो वस्तीत मला भेटणार होता, बरोबर? म्हणजे पानागँग पण हेच बोलली होती की तो तयार आहे, तू त्याला घ्यायला जा. पण मग तो रस्त्यात कुठून आला, तेही धावत. हे बघ आशू, मला त्या दिवशी ना जे काही घडलं ते असं एकदम क्लिअर कट आठवतंय. ओके, तू काय बोलतेस एक्झॅक्टली मला सांग. आशू, रॉकीवर जो हल्ला झाला तो खरं तर माझ्यावर होणार होता. त्याने मला वाचवायला स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि तो गेला. अरे काय तू काय बोलतेस शिवा? अगं शिवा, अगं आशू तुला माहितीये का, ज्या ट्रकने रॉकीला उडवलं ना, तो ट्रक मला मारायला येणार होता. आणि हे रॉकीला कुठून कळलं, काय कळलं, मला काहीच माहित नाहीये. पण एवढं कन्फर्म आहे की हा रॉकीचा ऍक्सिडेंट नाहीये, तो मर्डरच आहे. अरे तू विश्वास ठेव माझ्यावर. नाही, पण मी असं रडत वगैरे नाही बसणार आहे आता. हे ज्या कोणी केलं ना त्याला मी शोधून काढणारच आहे. मी नाही अशी बसणार. अरे रॉकीला हे सगळं कसं कळलं हे मला काहीच कळत नाही. आणि रॉकीचा जीव गेला. अरे तुला कळतंय का? तू का शांत आहेस एवढा? तू एवढं शांतपणे कसं रिॲक्ट करतो? तुला जाणून घ्यायची इच्छा नाही का की रॉकी बरोबर हे का घडलं, कसं घडलं? तू का हायपर होतीस एवढी? शांत हो. मी नाही शांत होणार आहे. मी त्या माणसांना शोधून काढणारच आहे ज्यांनी संपदाला, मला, आपल्या सगळ्या घराचं, सगळ्यांचं नुकसान केलंय. अरे हे बघ शिवा, ऐकून घे माझं. आधी बस. मी नाही बसणार. शिवा, मला माहिती आहे, आधी बस. हे बघ, आपण असले तडकाफडकी निर्णय नाही घेऊ शकत आत्ता. हे बघ, जे काही झालंय त्याचा आपल्याला व्यवस्थित विचार करायला लागेल. तू आधी बस, खाली बस, पाणी पिऊन घे. आपण पोलिसांशी बोलूया. हे जरा भयानकच आहे, मला माहिती आहे. तू पाणी पी शिवा. स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा आपल्याला. कुठे ठेवले असतील पैसे? मी कपाटात ठेवले होते ना. हे बघ कीर्ती, शांतपणे परत एकदा चेक कर.
काय ग काय झालं काय? अरे कपाटात पैसे ठेवले होते मी, तू बघितलेस का? हे बघ, तू घेतले असेल तर मला सांग हा. खूप पैसे होते, मला खूप टेन्शन आलंय. कीर्ती शांत हो. आणि बघ मला कशाला लागतात पैसे, आणि मला जर घ्यायचे असते तर मी तुला सांगून घेतले नसते का? काय हो पण मग कपाटात ठेवले होते मी स्वतः, आता नाहीये. असतील, तू या ना त्या हाताने इकडे तिकडे ठेवले असशील. बावळट आहेस? मी मूर्ख वाटते तुला? आहेस त्याला काय. गप्प बसा. एक मिनिट. तू आणि मी सोडून या रूम मध्ये एकच व्यक्ती येते, ती म्हणजे ती शांताबाई. तीच असणार. तिनेच पैसे घेतले असतील, मी सांगते ना तुला. मला ना आधीपासूनच तिच्यावर डाऊट होता. मी जाऊन विचारते तिला. कीर्ती ऐक ऐक ऐक. अगं त्या गरीब आहेत, त्या कशाला घेतील पैसे? त्यांनाच गरज आहे, गरीब आहे ना ती. कोण कुठली बाई त्या शिवाने घरात आणून बसवली? कशाला? काय लायकी आहे तिची? लायकी आहे का एवढ्या मोठ्या घरात राहायची? कीर्ती अगं गरीब आहेत म्हणून लगेच काही आळ घ्यायचा का त्यांच्यावरती? आणि बघ त्यांना पैसे चोरायचे असते तर एव्हाना त्यांनी ते चोरून गायब सुद्धा झाले असते. त्या कशाला थांबल्या असत्या? तुला का पुळका येतो एवढा? आणि हे बघ, मी तुला सांगते ना, मला माहिती आहे त्यांनीच घेतले असणार आहेत. आणि मी जाऊन विचारते, क्लिअर होईल सगळं. कशाला बडबडत बसू मी? हे बघ, घरात आधीच वेगळं वातावरण. अशा तू असे काही आरोप केलेस ना तर गडबड होईल. तुला माहिती ना त्या कुणामुळे आल्यात या घरात? शिवामुळे. उद्या तुझे आरोप खोटे ठरले ना तर सगळं तुझ्यावरती येईल. कळतंय तुला? पैसे शोधू आपण, मिळतील, त्यात काय एवढं? काय झालं आशू, काही अर्जंट बोलायचं आहे का? अर्जंटच आहे तसं. बोल ना. भाऊ आई त्या दिवशी शिवा गॅरेजवरती रडली. आपल्याला वाटलं की त्यातून ती बाहेर पडते, आता तिचं फ्रस्ट्रेशन कमी होईल. पण तसं नाही आहे भाऊ. काय झालंय? म्हणजे भाऊ ती दिंडीला गेली होती. तिथे तिचं म्हणणं आहे असं की तिला सगळं दिसलं आणि सगळं लक्षात आलं. दिसलं म्हणजे काय दिसलं? नाही दिसलं म्हणजे लक्षात आलं, सगळं आठवलं जे झालंय ते इन डिटेल. आणि तिचं असं म्हणणं आहे की त्या दिवशी तो जो ट्रक होता ज्याने रॉकीला उडवलं, तो ट्रक तिला उडवायला आला होता. आणि रॉकीला माहीत होतं म्हणून तो मध्ये आला तिला वाचवायला, आणि त्यात तो गेला. बापरे. हो ना, आता ह्याला काय म्हणायचं? असं असूही शकतं आशू. नाही भाऊ, तुम्ही हाही एक विचार करून बघा की रॉकी गेल्यापासून ती सतत एकाच प्रकारच्या विचारांमध्ये, त्यामुळे तिला कदाचित भासही होत असतील ना. असं होऊ शकतं. मग आशू म्हणतो ते बरोबर आहे. एक्झॅक्टली. हे बघा, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पोलिसांनी सुद्धा ते CCTV फुटेज बघितलं. त्याच्यामध्ये क्लिअरली दिसतंय की ॲक्सिडेंट झालाय. आणि आता शिवा हे म्हणतीये, तर मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्याशी जर बोलायला आली तर तुम्हीही समजून घ्या तिला, आणि मी बोलतो तिच्याशी. ठीक आहे, आपण बोलू तिच्याशी, तिला समजावून सांगू. नाही नाही, रॉकीचा ऍक्सिडेंट नव्हताच. तो मलाच वाचवायला आला होता तिथे. मुळात त्याला एवढी मोठी गाडी येताना दिसणार कशी नाही? मुळात तिथे आलाच कशाला तो? मला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. हा आशू पण काय येत नाही अजून, कुठे राहिला हा? बाळा थोडं घे ना, थोडं ज्यूस पीठ. कसं वाटतंय आता? हा, नाही हो, शांत शांतच आहे खूप. किती वीक झालीये बघा. डोळे बघताय का तिचे कसे झालेत ते? एक सांगू का तुम्हाला उर्मिलाताई? हा, अहो मला काय वाटतं, तिला या खोलीमधनं जरा बाहेर काढूया का? सारखं खोलीत खोलीत जीव घुसमटत असेल हो तिचा. जरा बाहेर पडली, सगळ्यांना भेटली म्हणजे बरं वाटेल तिला. हा संपदा बाया, हा घेऊन जाऊया. चल चल बाया, थोडं बरं वाटेल. नाही, आशूला माझ्या बोलण्यावर विश्वास नाही आहे ना, पण मी त्याला पटवून देईन म्हणजे देईनच. नाहीतर एक काम करू का, मी सगळ्यांना बाहेर जाऊन सांगते.
निदान सीताई आणि भाऊ तरी माझ्यावर विश्वास ठेवतील ना. मी सांगते त्यांना, ते नक्की विश्वास ठेवतील की हा ॲक्सिडेंट नाही, हा मर्डर आहे कन्फर्म. हे तर त्यांना पटेलच. आणि ज्या कोणी हे केलंय ना त्याला तर मी सोडणार नाही, त्याला तर शोधून राहीनच मी. ज्याने रॉकीला एवढा त्रास दिला, संपताला त्रास दिला, त्याच्यापेक्षा दुप्पट त्रास त्याला देईन मी, एवढं तर नक्की. उठ राजा, घे देवीचं नाव आणि राहू बी. हा मग हळू हळू. घाबरू नको, मी आहे ना. आई आहे. चालता येते ना बाळा, जमेल ना? चालेल हो, चालेल ताई. हा जरा मोकळ्या हवेत गेली ना का बरोबर चालेल. आपल्या शिवासारखं ठणठणीत व्हायचं की नाही. म्हणजे शिवा बघा ना कशी ठणठणीत झाली, खायला प्यायला लागली, शाळेत जायला लागली. तिचं कसं सगळं आधीसारखं सुरळीत सुरू झालं. तसं आपल्या लेकीचं पण होईल, हो की नाही. चल चल चल, बरं वाटेल. सगळ्यांना बघितलं ना की सगळ्यांशी बोलावंसं पण वाटेल, हो का नाही उर्मिला ताई. हा चला चल चल. हा चला ये बाळा. हळू. बाहेर काकू आहे, काका आहे, भाऊ आहे तुझे, बेस्टी. ये हळूहळू ये बाळा, हळू. काही नाही बाळा, मी आहे ना. आशू, काळजी नको करूस, आम्ही आहोत तुझ्या. अरे आशू, तू इथेच आहेस? मला वाटलं परत येशील. मला बोलायचं. नाही, ते मी जरा त्या भाऊंचे. बरं सीताई भाऊ, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. भाऊ तुम्ही सगळ्यांनाच बोलवता का? मला सगळ्यांशीच बोलायचंय. जाऊ दे, मीच बोलवते. काकू, काका. हो, येतील येतील शिवा. काय ग शिवा, काय झालं? हा संपदा हे बघ, रॉकी बरोबर जे काही झालं ते सगळं वाईटच आहे. हे सगळं विसरणं कठीण आहे, पण आता मी जे काही सांगणार आहे ते संपदा ग, काय होते बाळा? संपदा, संपदा? रॉकी, संपदा अगं काय झालं? रॉकी, अगं रॉकी, 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 रॉकी. ए बाळा, काय झालंय? संपदा ऐक. उर्मिला, काही नाही होणार, घाबरू नको. संपदा, काही नाही झालंय, काही नाही. शांत. संपदा, श्वास घे. काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आम श्वास घे. ए राजा, उघड डोळे, उघड बाळा. ऐका, मी काय म्हणतोय, काकू मी काय म्हणतोय, आई आपण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. चल आपण डॉक्टरकडे जाऊया बाळा, काही नाही होणार तुला. ये. सावकाश. उर्मिला, काळजी नको करूस. आम्ही आलोच. आशू, काय होतंय ते कळव. हो आम्ही आम्ही मागून येतो. कळवतो. शिवा, शिवा बस इथे, बस. शिवा, शिवा हे बघ, काही झालं नाहीये. हा, काही झालं नाहीये. शिवा, तू ठीक आहेस ना? हे बाई, अगं त्या संपदाला आधीच त्रास होतोय, तर तुला थांबा मी पाणी घेऊन येते. लवकर घेऊन या. शिवा, ए शिवा, तू बोल ना काहीतरी. काही झालं नाहीये शिवा. शिवा, हे दे पाणी द्या तिला. शिवा, पाणी घे शिवा. अगं शिवा, तू काही काळजी करू नको बाई, तुझी काही चूक नाहीये. हा शिवा बोलायला लागल्यावरच संपदाला त्रास व्हायला लागला. मुळात शिवा, तू रॉकीचा विषय का काढलास? कीर्ती, आपण नको काही तर्क लावायला. ते गेलेत ना डॉक्टरकडे, होईल सगळं व्यवस्थित.